एक शिक्षक जो मुख्याध्यापक आहे आणि चांगला शिक्षक आहे, गावाला घडवणारा, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आहे. हा ज्या भागात राहतो त्या भागात रात्री काही गाड्या आल्या, त्याच्यात पोलीस होते, काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते. हा शिक्षक पण असा अध्यात्म नसणारा आहे. यांनी फक्त पोलिसांना विचारलं कोणाकडे आलात आणि कशासाठी आलात एवढ्या रात्री. हे म्हटल्यावर पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, आता ते वाळू माफिया आहेत, मी काय कोणाला ओळखत नाही, या सगळ्यांनी त्या शिक्षकाला एवढी बेदम मारहाण केली की त्या शिक्षकाचा मृत्यू झाला. आता पोलीस याला वेगळ्या पद्धतीनं तांत्रिक कारण देतात, मृत्यू अटॅकने आला. पण तो अटॅक का आला? मारहाण केल्यामुळे आला. बरं, आता लोक कोण होते तर स्पष्टपणे सांगायचं तर एक नागरगोजे नावाचे अधिकारी होते. आता ते कोणत्या पदावर आहे मला नाही माहिती. त्याचा व्हिडिओ उपलब्ध, तो सांगतो की हा माझं नाव नागरगोजे आहे, असा तो स्वतः सांगतो. असा व्हिडिओ उपलब्ध आहे. वैजापूरमध्ये काही घटना घडली होती, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आले होते. मला वाटतं हे अशा पद्धतीनं तपास होतो मी पहिल्यांदाच बघितलं की तपास अधिकाऱ्यावर फिर्यादी होतात. ठीक आहे, फिर्यादी कधी कधी असतो, पण फिर्यादी गुंड घेऊन होता सोबत. आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं एका शिक्षकांचा मृत्यू काल झाला. मृत्यू झाला रात्री 11:30 वाजता आणि काल संध्याकाळी 9 वाजता मोठ्या मुश्किलीनं थोडासा मायनर प्रकारचा गुन्हा दाखल झालाय. तोही होत नव्हता जर मी तिथं बसलो नसतो. मी मान्य डीजी साहेबांना बोललो, मान्य मुख्यमंत्र्यांनी फोन लावला, त्यांच्याशी मी आज बोलेल पुन्हा एकदा. SP साहेबांना बोललो, IG साहेबांना बोललो, मग मोठ्या मुश्किलीनं गुन्हा दाखल झाला. परंतु अजूनही हा गुन्हा पूर्णपणे परफेक्ट दाखल झाले नाही. पोलीस याच्यातले जे कोणी दुसरे पोलीस असेल यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. नागरगोजे नावाचे वैजापूरचे अधिकारी. बरं, आता हे नागरगोजे तिकडे आलेले रेकॉर्डवर आहे वेरूळला. कारण मी वैजापूर ज्यांचे प्रमुख आहे, हेड आहेत, असे जे PI आहेत त्यांच्याशी पण मी संपर्क साधला. त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की नागरगोजे अशा अशा तपासाला गेले होते, त्याच्याबरोबर हे अंमलदार होते. रेकॉर्डवर आहे, म्हणजे नागरगोजे तिथे आले, क्लिअर आहे. नागरगोजे बरोबर फिर्यादी कोण होता तिकडच्या केस मधला तो आहे, क्लिअर आहे. त्याच्याबरोबर किती लोक आहे हे क्लिअर आहे. असं असताना हे पोलीस अननोन लोकांवर गुन्हा दाखल करतात, नाव सगळं माहिती असताना. पहिली गोष्ट ते त्यांना वाचवत होते. काल मला जी माहिती मिळाली की जिथं पोस्टमॉर्टम होतं तिथे SP जायचं काय काम? SP काय काम आहे? SP का कोणाला वाचवतात हा माझा प्रश्न. SP नवीन आले, मोठा हा संभाजीनगर जिल्हा आहे, रजाकाराला घरी पाठवणार आहे, त्यामुळे SP काही इथं देण्याचा प्रयत्न. गणेश नाईक असं प्रत्येक खड्यात काही प्रमाणात नालायकपणा असतो. काही राजकारण सुद्धा त्याला अपवाद आहे. राजकारण सुद्धा नालायक आहे. सगळे राजकारणी काही तुझ्यासाठी नाही. खरं बोलेन गणेश नाईक साहेब, काय चूक बोलले गणेश नाईक साहेब. असं कधी कधी बोलत असतात, परंतु असे जे नालायक आहे त्यांना काय नीट ते करत नाही, नुसतं बोलतात त्यांच्याविषयी, एवढं नक्की. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर होती असं भुजबळ म्हणतात. आम्ही त्यांनी मला फोन केले, मी नकार दिला. पवार समजतो राहणार आहे असं सांगितलं. आता भुजबळांना सगळं आठवतंय. पवार साहेबांसोबत तरी कुठे आहेत आता भुजबळ साहेब? भुजबळ साहेब हे पवार साहेबांसोबत सुद्धा नाही. पवार साहेबांना त्यांनी सोडलेलंच आहे. आता मी काही फार, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते त्यामुळे बाकी फार जास्त शब्द कडवट वापरणार नाही, पण भुजबळांनी पवारांना सुद्धा सोडलेलंच आहे. आता बोलण्यात काही अर्थ नाही. स्वतःच्या पुतण्याला मिनिस्ट्री नाही दिली, स्वतःला खासदारकी नाही म्हटल्या, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. नाही तर ते काय बोलत होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला विलीन करण्याचा प्रस्तावाची माहिती आहे. मात्र शशिकांत शिंदे यांनी चर्चा फेटाळली. हे मीडियाच्या चर्चा होत असतात. ममता जाणार, NCP जाणार, याला काही अर्थ नाही. ज्याच्या त्याच्या पक्षाचं अस्तित्व असतं. ठीक आहे, काँग्रेस बरोबर अलायन्स या पक्षाची आहे, होईल, आणखी मजबूत होईल, पण अशा पद्धतीनं कुठं विलय होईल असं काही कुठं वाटत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार आता भेटीगाठी सगळ्यांशी होतात, म्हणून काही अर्थ लावणं चूक आहे. काल जे धनंजय मुंडेचं वक्तव्य समोर आलं, 3 मध्ये कार्यकर्ते 12 वाजता लागतात, आपला नंबर कधी लागेल त्याची कार्यकर्ते वाट बघत असतात, असं धनंजय मुंडे म्हणाले. असे काही 12 वाजता राहा त्याची मला जाणीव.
12व्या खेळाडूला कामगिरी चांगलीच करावी लागते. 12वा खेळाडू म्हणजे काय सबस्टिट्यूट नसतो. 12वा खेळाडू 11 खेळाडूच्या ताकदीचाच असतो. धनंजय मुंडेंचं जे कर्तृत्व गाजवलेलं आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी निरपराध लोकांच्या प्रकरणात ते सहभागी आहे, ते पाहिलं तर ते 16 मध्ये सुद्धा लागू नये त्यांनी अशा प्रकारची स्थिती आहे. 12 तर फार लांब. आणि रोहित पवारांचं आत्महत्या आंदोलन आहे. हे चांगला विषय घेतला त्यांनी. शुभेच्छा आंदोलनाला. तर महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा ऑपरेशन त्यासाठी त्याच्या सुरुवातीत बरोबर तो योगायोग असू शकतो. आजपासून मी पूर्ण बीड, धाराशिव, उद्या लातूर, नांदेड, परवा परभणी, हिंगोली असा दौरा आहे माझा. माझ्याकडे संघटनेची जबाबदारी आहे. महिन्याला एक राऊंड मी सगळ्या जिल्ह्यात मारत असतो. आणि आता निवडणुका पण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. संघटनात्मक काम, जनगणना, हे SIR चालू आहे, त्याच्याविषयी संघटनेमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीनं काम करणं, हे सगळे विषय संघटनात्मक आहे. मला असं वाटतं तुम्ही म्हणता तो आणि हा एक योगायोग असू शकतो. लातूरमध्ये एक मंदिराचा व्हिडिओ वाढलेला होता. त्याच्यामध्ये अवसराला त्या मंदिराला घेतलेलं होतं. नंतर शासनाने त्यांना बैल दिला, मात्र तो बैल कुपोषित असल्याचं समोर आलं. तो बैल अवसराला घेतला असं खरं व्हायरल न्यूज त्यांचं काय, हा पण याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे. एखाद्याचा व्हिडिओ लकीली तुमच्यातला मीडियातला कोणी माणूस जातो, एखादा माणूस फोटो काढतो, लकीली तो व्हायरल होतो आणि मग त्या कुटुंबाला म्हणा, त्या लोकांना मदत मिळते. पण ज्यांचं असं व्हायरल होत नाही, ज्यांच्या पण कोणी पोहोचत नाही. आता काल जळगावचे असं छोटे छोटे 2 पोरं, एक मुलगा आणि एक मुलगी एका आईनं झुंपलेली आहे. पण आता सरकारची नियतच साफ नाही ना. सरकारच चांगलं असतं तर अशा गोष्टी झाल्याच नसत्या. मग सरकारच्या योजना आहे, कृषी विभाग आता देतं तर आधी का नाही दिलं कृषी विभागाने? ज्याला गरज आहे त्याला का बैल नाही मिळाले कृषी विभागाकडून? हा पण प्रश्न आहे ना. संभाजीनगर घेतली सीओच्या बंगल्यावरच्या कामावर कागदपत्र दाखवली आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विषयी मी तर आता मी बोललो तर मी विरोधी पक्षाचा अशा पद्धतीनं म्हणाल कोणी, मी आरोपच करतो असं म्हणेल. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच जिल्हा परिषदेच्या या कामकाजाची चीरफाड केलेली आहे. आणि मला असं वाटतं जिल्हा परिषद हा भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनलेला आहे.